स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करताना भरपूर लाडक्या बहिणींना अशा प्रकारे प्रॉब्लेम येत आहे की त्यांचा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही किंवा सदर आधार क्रमांक पात्र लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नाही किंवा अपात्र केलेला आहे। अशा प्रकारचे दोन ऑप्शन त्यांना दिसून येत आहे। या ठिकाणी बघा, लाईव्हच तुम्हाला मी के-वाय-सीचं जे काही पेज आहे ते ओपन करून दाखवत आहे, कसा प्रॉब्लेम येतो, आणि अर्ज ओपन करून दाखवणार आहे की खरंच ती बहीण अपात्र झाली आहे का, खरंच अपात्र झाली आहे का, आणि त्यांना किती महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत। बघा, आपण लिंकवर या ठिकाणी क्लिक केलं, आधार क्रमांक मी टाकलेला आहे। हाच आधार क्रमांक मी तुम्हाला अर्जामध्ये सुद्धा चेक करून दाखवणार आहे। बघा, आधार क्रमांक टाकला, कॅप्चा कोड टाकला, सहमती दिली, त्यानंतर बघा OTP पाठवा। OTP पाठवावर क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला दिसून येते, सदर आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही। आणि दुसरा ऑप्शन अशा प्रकारे सुद्धा येते काही वेळानंतर आपण पुन्हा पुन्हा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा की पात्र यादीमध्ये नाही, अशा प्रकारचं ऑरेंज कलरचा आणि रेड कलरचं ऑप्शन तुम्हाला दिसून येते। तर आता बघा, आपण डायरेक्ट अर्ज चेक करून घेऊ। अर्जदार लॉग इन या बटनवर आपण क्लिक करूया। आता बघा, मी ID पासवर्ड ऑलरेडी लॉग इन करून ठेवलेला आहे, तर केलेले अर्ज या ठिकाणी बघा, मी 3 अर्ज माझ्या ID पासवर्डवरून भरलेले आहे। आणि पहिल्या नंबरचं जे काही आपण आधार नंबर टाकून चेक केलं, पहिल्या नंबरचा अर्ज तुम्हाला या ठिकाणी बघा अप्रूव्ह दिसत आहे। पेमेंट बटन बघा, पेमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसून येते की 3 महिन्याचे पैसे या बहिणीला आलेले नाही। 3 महिन्याचे पैसे आलेले नाही, फक्त त्यांना जे आहे ते मे महिन्यापर्यंतचे पैसे आले, जून जुलै ऑगस्ट महिन्यापर्यंतचे पैसे आलेले नाही। पूर्ण पैसे या ठिकाणी पेमेंट तुम्हाला दिसत नाही, 3 महिन्याचे पैसे आलेले नाही, फक्त 16,500 रुपये दिसून येते। बाकी अर्जामध्ये बघा पूर्ण पैसे आलेले आहे, ऑगस्ट महिन्याचं वितरण यामध्ये अपडेट झालेलं नाही। हे बाकीचे अर्ज। आता बघा, आधार क्रमांक लाईव्हच आपण या ठिकाणी कॉपी करतो, तुमच्यासमोरच कॉपी करतो बिलकुल। बघा, या ठिकाणी आधार क्रमांक तुम्हाला बघा समोर क्लिअर दिसत आहे, आधार क्रमांक तुमच्या समोरच या ठिकाणी कॉपी करतो। बघा, कॉपी केलेला आहे, कॉपी केला। आता आपण डायरेक्ट याला लॉग इन करूया। या ठिकाणी बघा, मी लाडकी बहीण योजनेची लिंक ओपन करतो, ओरिजिनलच लिंक वेबसाईट आपल्याला ओपन करायची आहे। लॉग इन केली बघा, त्यानंतर कॉपी केला, या ठिकाणी पेस्ट केला, तर तुमच्यासमोरच पेस्ट केलेला आहे। कॅप्चा कोड टाकला, त्यानंतर OTP पाठवा। तर बघा, सेम अशा प्रकारचा प्रॉब्लेम लगेचच बघा स्क्रीनशॉटवर आला आहे। सेम अशा प्रकारचा प्रॉब्लेम बघा दिसून येत आहे। आता हा प्रॉब्लेम कशामुळे होत आहे, कारण भरपूर लाडक्या बहिणी जे आहे ते एकाच वेळेस जे आहे ते करोडो लाडक्या बहिणी रात्रीच्या वेळेला जे आहे ते ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करत आहे। आणि हा तुमचा आधार क्रमांकाचा प्रॉब्लेम नाही किंवा तुमचा आधार क्रमांक, तुमचा अर्ज रद्द झालेला आहे असं सुद्धा नाही। यामध्ये काही बहिणींचे अर्ज चौकशीमध्ये रद्द झाले असतील, पण सर्वांचेच अर्ज रद्द झालेले नाही, हे तुम्हाला क्लिअर पाहिजे। आणि बघा, हा जो काही प्रॉब्लेम येत आहे पात्र यादीमध्ये नाही, पात्र यादीमध्ये नाही, असं भरपूर बहिणींना, ज्या बहिणींना ऑगस्ट महिन्यापर्यंतचे पैसे आले त्या सर्व बहिणींना अशा प्रकारचा जो आहे तो प्रॉब्लेम भरपूर बहिणींना त्यांच्या ई-के-वाय-सी करताना पेजवर येत आहे। अशा प्रकारे दोन प्रकारचे प्रॉब्लेम, पात्र यादीमध्ये नाही किंवा आधार क्रमांक पात्र यादीत नाही, अशा प्रकारे दोन प्रकारचे प्रॉब्लेम त्यांना येत आहे। तर हा जो काही वेबसाईटचा टेक्निकल एरर आहे, तुमचा अर्ज अप्रूव्हच आहे, तुमचा अर्ज अप्रूव्ह आहे, तुम्ही काळजी करू नका। हा वेबसाईटचा जो काही टेक्निकल एरर आहे, त्यामुळे तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायचे आहे। त्याचप्रमाणे एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी डुप्लिकेट, फेक आणि फ्रॉड वेबसाईट आलेली आहे। आणि एक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ओरिजिनल वेबसाईट, ज्यावर मी आता के-वाय-सी तुम्हाला करून दाखवत आहे। दुसरी वेबसाईट सुद्धा सेम टू सेम अशा प्रकारचाच इंटरफेस आहे, आणि त्यावर सुद्धा लाडक्या बहिणी के-वाय-सी करत आहे, पण ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची फ्रॉड वेबसाईट आहे, त्यामुळे त्यावर के-वाय-सी करू नका। या टॉपिकवर मी सकाळी बरोबर 9 ते 11च्या वेळेस व्हिडिओ टाकणार आहे। अशा प्रकारचं थंबनेल तुम्हाला त्या व्हिडिओचं दिसेल, त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की डुप्लिकेट आणि ओरिजिनल वेबसाईट कशी ओळखायची, फ्रॉड वेबसाईट आणि ओरिजिनल वेबसाईट कशी ओळखायची, त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला काय नुकसान होणार आहे। जर तुम्ही फ्रॉड वेबसाईटवर ई-के-वाय-सी केली तर तुम्हाला नुकसान काय होणार, आणि जर तुम्ही फ्रॉड वेबसाईटवर ई-के-वाय-सी केलीच असेल तर तुम्हाला कसं माहीत होणार की तुम्ही कोणत्या वेबसाईटवर ई-के-वाय-सी केली, ही सर्व माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तो व्हिडिओ नक्की पहा, आणि या व्हिडिओच्या शेवटसुद्धा तुम्हाला स्क्रीनवर त्याचं थंबनेल आणि लिंक दिसणार आहे। तर बघा, काळजी करू नका, पुन्हा या ठिकाणी प्रयत्न करा, तुमची के-वाय-सी सक्सेस होईल। खूप जास्त लोडिंग येत असल्यामुळे अशा प्रकारचा टेक्निकल प्रॉब्लेम झालेला आहे। तुमचा अर्ज अप्रूव्हच आहे, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला आता चेक करून दाखवलं। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।